नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 20 मे 2024. मित्रांनो, काल राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळाला. आज देखील मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळणार आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. आज दुपारी 2 नंतर मित्रांनो राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेऊ. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तर या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत. आज मित्रांनो सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांना 3 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी येल्लो अलर्ट दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी ढगफुटी सदृश वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या 3 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. सांगली, सातारा, कोल्हापूर. तसेच मित्रांनो काल चिपळूणमध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळाला. आज देखील चिपळूण व आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये आज देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, पाटण, कराड, इस्लामपूर या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. तसेच वडूज, विटा, सातारा या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी वाई, लवासा, पुणे, सासवड या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते. काल देखील पुण्यामध्ये मित्रांनो वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. आज देखील पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बहुतांश भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये लातूर, नांदेड, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला कमी होताना पाहायला मिळत आहे. तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो काल चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. आज देखील चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला मित्रांनो तर आज कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातच जास्त पावसाचा जोर पाहायला मिळतोय व उर्वरित राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळत आहे. तुमच्या भागामध्ये देखील मित्रांनो पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.